गेट वेल सोन भैरट सरांना लावला ना मी एकदम गोरा पडतो तो. 2-3 दिवसात मला 4-5 सरांना लावायला कसा का आता एखाद्याला तर रेटलाच असता आम्ही. कोण होता तो नर्स ना डॉक्टर एकदाच. आता आपण बैरटला झोपून वगैरे आता निघालोय कारण की आपल्याला भूक लागलेली. आता आपण चाललोय रामेश्वरम. बॉयज अँड गर्ल्स, लेडीज अँड जेंटलमॅन, दिस व्यंकटेश काळभोर, दिस इज यश बैरट आणि बघू शकता तुम्ही दिस इज शिरज खोमणे थोपड दाखवतो. गाईज काही गोष्टींमुळे आज बैरटला ऍडमिट केलेलं आहे. आम्ही खूप वेळ झालं बसलो. असं काय बोलू नको ना, टाकणार आहे मी. सो गाईज आम्ही खूप वेळ झालं बसलो इकडे. संग्रामच्या गर्लफ्रेंडने विश केला. बाय द वे आज संग्राम तुपाचा बर्थडे आहे. सॉरी संग्राम तुझं बोललो मी. सॉरी ब्रो. आज संग्राम खटाटेचा बर्थडे आहे. संग्राम खटाटेला विश करा. संग्राम खटाटे तुला वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाऊ. जोपर्यंत माझी गर्लफ्रेंड मला विश करत नाही तोपर्यंत मी कोणालाच विश करणार. ठीक आहे. अशा प्रकारे झोप लागले होते पण एक विषय झाला मध्ये म्हणून आम्हाला उठून जायला लागलो. गोरा दिसतोय रे, आई घातली. ते काय होतं आपण सरांना लावला ना मी एकदम गोरा पडतो तो. 2-3 दिवसात मला 4-5 सरांना लावायला गाईज मी एकदम असा अचानक व्हिडिओ काढायला चालू केले कारण काय माहिती काय माझ्या डोक्यात आलं. तू आपला मित्र खोमने एवढा दोघा माणूस आहे. ह्याला म्हणलो बहिरट ऍडमिट आहे. बहिरट सोबत कोण नाही आपण जाऊ. ते प्रदेश आला असता. तुला कुठं काय लावले. गेट वेल सोन बहिरट. मला ते काय कहा गया उसे ढूंढो खोमले को ढूंढो. खोमने सगळं वाईट झालंय बरं का. तुला वाईट झालंय. खूप वाईट झालंय. एका सॉफ्टवेअरचे 2 फोटो दिसलेत. पोषण सगळं आताच सांगतोय मी. तुम्ही एखादं चांगलं चाललेलं घर तुम्ही मोडू नका. आपल्याला काय करायचं एका सॉफ्टवेअर दिसतो नाही तर. मी काय म्हणतोय आता वाजत किती खोमने वगैरे फोनवर 4. आता वाजत 4. आम्ही बसलो कधीपासून माहिती का 10 वाजल्यापासून. 10 नाही तसा आपला टाइम चालू होतो 7 वाजल्यापासून. 7 वाजल्यापासून मी इथंच आहे म्हणून त्याने आम्हाला कळलं बैरटला ऍडमिट केलंय. ऍडमिट नाही आपण ऍडमिट करायला म्हणजे आमच्या फटाडा एवढा फेक माणूस आहे. मंडळाचा आधारस्तंभ आमचा एवढा खोटारडा आहे. ब्लॉग साठी काही खोटं बोलू शकतो. मी नाही बोलत पण काय बोललो त्याला फोन करून म्हणलो खोमने थांबतो का जरा. अरे मी राहिलो नाही कधी राहिलो नाही. जशी अरे ते सोडा कटकट्या हॉटेलच म्हणतोय हॉस्पिटलची. तू हॉस्पिटल एंटर गेलं मी फुल एकदम त्याच्यात चल मी राहणार तू नाही थांबणार तरी मी राहणार. मी बोललो बरं का कोंबडीला असं. हॉस्पिटल बघितलं का माय पंख्या टाईट शांत. मी डायरेक्ट म्हणलो मला करून पण नाही कोंबडी तू राहू शकतो म्हणले. मला ब्लॉग मध्ये गेल्यावर खोटं वाटत नाही तर मी रात्री कुठं होतो हॉस्पिटलमध्येच होतो. आज संग्रामचा बर्थडे पण आज संग्राम यश बैरटसाठी आज हॉस्पिटलमध्ये बघू शकता. अरे तुझं लोक सांगू रे खोमने. मला तरी फोन करणार कोणतरी आहे पण खोमने काय मागापासून सगळे हसत होते पण आता सगळ्यांच्या पंगा टाईट झालेले आहेत. सगळ्यांची बॅटरी लो झालेली आहे. बॅटरी चार्ज करायला कॅम्पस जायला लागेल आम्हाला. कॉफी प्यायला लागेल ते हॉस्पिटलला जाऊन घ्या. कसं आता मी तुम्हाला ऑन कॅमेरा एक गोष्ट सांगू शकत नाही काय घडली तर खूप विचित्र होते ते. असं कोणाच्या लाईफ मध्ये होऊ नये. बोल ना काय ना तुलाच चॉपणार मी. ठोकणार तुला मी. खोमले कुठे गेलो दोन कुठे. अरे तो यश बैरटला
त्यांनी आधीच आयुष्यात कमी गुंतवला नाही. एज व्हेरियड हॉस्पिटलमध्ये त्याला एज व्हेरियड नाही मला एजचा फोन आला. ओ सगळ्या तू राखी मला माझ्या घरची नाही सोडणार आणि ह्याची घरची जर नाही तर वगैरे सोडायची 4-5 महिन्यापूर्वी आधी मग इकडं जा तिकडं जा तेव्हा त्याची घरची पुढे गेलो तुला पुढे वाढतो पुढे गेलो लोणावळ्याला काय करत होता? कधी म्हणजे जो दिवसामध्ये, सुख साथी हो दुःख साथी नाही दिवसा कधी पण चल म्हणजे एखादी गोष्ट करायची हळू बोला बाकीचे पण जागतील. तू सांग लय आवाज येतोय बरं का बाहेर आपला. ऐक ना मग अशी आम्ही किती जण होतो माहिती का? 1 2 आपण तिघ आम्ही पहिले तिघ आलो. मी बरं मी खोमणे आणि संग्राम. नंतर आला सारंग नाही पहिला आला मानस हांडे नंतर आला सारंग मुरकुटे नंतर आला आर्यन तुपे. शेटचा केक कापला इथं हॉस्पिटलमध्ये. केक कुणाला दिला रे तू? ते खाली सिक्युरिटी हा का? एक केक कापलाय अजून त्यावेळेस केक कापायचे तयारी ठेवा आणि शेट बर्थडेला जाणार होते पण बर्थडे जिथं झालाय तिथं एक वेगळाच खेळ झाला. ऐका ना बरं तुला काय होते मला ते सांग आधी. ताप सर्दी खोकला पाय दुखते ते डोकं दुखतंय. तुझं काय झालं ते सांग आधी. लिंबूला पीनट वाचत तुम्ही खूप वाईट घडत आहे. तुझ्या मित्रांनी भारी वाटलं काय ऐकून. ब्लॉग शूट करणार नव्हतो मी पण असं मूड हो गया मेरा. त्यांना दाखवायचं का आपण काय खायला चाललोय म्हणून. आम्ही खायला जाणार आहे. माझा बड्डे त्यामुळे नॉनव्हेज तर काही खाऊ शकत नाही. बड्डे आज और सकाळी हंडा तर ह्याला जायचं होतं पाया पडायला पण ह्यांचे बघा चला की लावतोच पारूस जाणार काय तू. देवा बघा हा पोरगा पारूस होतो तर त्याचे मला कळत का आता मला आता गोष्टी कळतात. शिरेश खोंबीला त्याच्या गोष्टी का भेटत नाही आवडत्या गोष्टी. हा जातो पारूस हा देवाला जाऊन ज्या गोष्टी मागतो का देव त्याचं उलट करतो. आयुष्यात कधी दगडूशेठला पारूस गेलो नाही मी. दगडूशेठला बघतोय मी. अरे खोमने तू हॉस्पिटलमध्ये तू कोणत्या मंदिरात किंवा तू पिक्चरच्या थिएटर मध्ये नाही गेला. ऐक ना तू एवढं सध्या नको वागू. बोल सो काय तिथं भांडणं पिऊ शकतात बघू शकतात. मी इतके वेळ ओरडतोय एज व्हेरियड मला एका शब्दाने बोलला का पण मी बोललो की लगेच तुला कसा बोलला तू ते ऑब्झर्वेशन कर प्रत्येक गोष्टी. गाईज खूप शिवाय देतात मी कट करू पण शकतो शिवाय मे बी करू पण नाही शकत. ब्लॉग लागले हा मग सगळ्यांच्या मम्मीच्या मोबाईलवर सबस्क्राईब केलंय. अरेला गाईज आपले फॅन फॉलोइंग खूप वाढायला लागले आपल्या पोरामुळे बहिरट. म्हातारी कोतारी बघायला लागल्यात. नव्हतं मी आतापर्यंत एक मन ऐकलं असेल पोरगी शिकली प्रगती झाली पण आज मी म्हणतो आमचा खूप शिकला प्रगती झाली. खोमनेला काही गोष्टी लवकर कळल्या त्या फक्त आमच्यामुळे रिअलाइज करून वेळ लागला पण कळलं त्याला आज. म्हणजे आज मला येस ब्रदर इट्स ट्रू. आणि आज पण ही गोष्ट लगेच सांगतो खोमने खाली गेलो खोमने आपल्या पुढे एक बोलणार आणि खोमने नंतर त्या गंगेतच जाणार. आपले शब्द आहे काळ्या रंगावरची पांढरी रेषे की तू पॉइंट वा नोट्स मध्ये नोट करून ठेव. हे नव्हतं बोलायचं. सो गाईज आता आपण बैरटला झोपून वगैरे आता निघालोय कारण की आपल्याला भूक लागलेली आता आपण चाललोय रामेश्वरम. त्या दिवशी गेलतो मी रामेश्वरमला आपण खाल्लेलं आहे कारण की तिथं गेलतो आपण काय इडली पोळी खाल्ली होती काय रे तुमने. हा पोळी इडली खाल्ली होती आपण. इट वॉज गुड. भले आम्ही चांगलेच 5-6 आयटम घेतले होते आणि खायला आम्ही 3. मला दहीवडा आवडतो त्यांचा दहीवडा खाल्ला एवढा काही खास नव्हता. आपण खाणार आता त्यांना नीर डोसा आहे का नाव त्याचं. नूर डोसा. हा नूर डोसा. नूर तुला बरं नाव माहिती त्याचं नूर अरे वाळे. काय बोलायचं सकाळ सकाळ मित्रांनो आपला कान सांग की त्यांना सकाळ सकाळ त्या एखाद्याला तरी रटलाच असता आम्ही. त्या कोण होता तो नर्स ना डॉक्टर एक डॉक्टरला सकाळ सकाळ आपण आता शॉर्ट झाला असतो नाही ते चेकपोस्ट. अरे इव्हेंट असलं तरी इव्हेंटला मारते डॉक्टरचं काय झालं आता. डॉक्टरला सकाळ सकाळ इंजेक्शन दिलं असतं आम्ही आता. डॉक्टर घर पडला तर काय जाऊन सोडा. अरे गाणं खूप भारी लागलं गाण्याने. सो गाइस अभी जा रहे हैं अपन रामेश्वरम. वहाँ पे जाके अभी मिलते हैं थोड़ी देर. सकाळचे 5 वाजले. अरे हा बेंचो सकाळी 5 वाजलेत.
मी